राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ होताना दिसतेय, त्यामुळे चांगलाच उकाडा देखील जाणवतोय। यावर अधिक बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत पुणे IMDचे डॉक्टर होसाळीकर सर आहेत। सर, आपण बघतोय चांगलाच तापमान वाढलेलं आहे आणि यामुळे काय परिणाम होत आहेत आणि हे कशामुळे एवढं तापमान वाढतंय? भारतीय हवामान विभागाने ज्यावेळी मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये उन्हाळा संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये कसा असेल याचं ज्यावेळी पूर्वानुमान दिलं होतं, त्याचंच पुढचं अपडेट 1 एप्रिलला आम्ही परत एकदा दिलं। तर त्याच्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे, व्हेरी क्लिअरली असं म्हटलं आहे की देशामध्ये आणि राज्यामध्ये दिवसाचं जे तापमान आहे ते सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता खूप जास्त आहे। म्हणजे याचा अर्थ असा आहे की तापमान चढीचं असेल, उन्हाळा जास्त असेल, ते दिवसाचं तापमान आहे। त्याचबरोबर आम्ही असं म्हटलं की रात्री पण उष्ण असेल, रात्रीचं तापमान पण जे आहे ते सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता राज्यामध्ये पण पुष्कळ जास्त आहे। त्याच्यामुळे त्याचा परिणाम जो आहे तो थेट आरोग्यावरती पण होण्याची शक्यता नाकारता येत नाही। खास करून जे आपले वयोवृद्ध लोक असतात किंवा लहान मुलं असतात, या लोकांना त्याचा त्रास होणार आहे। आणि याचा मूळ इम्पॅक्ट जो दिवसाचे जे तापमान आहे हे जे वाढताना आपल्याला दिसतंय, गेल्या 2 दिवसामध्ये जर का आपण बघितलं तर विदर्भामध्ये 42-43, वर्धा 43च्या पर्यंत गेलं आहे। मराठवाड्यामध्ये पण काही ठिकाणी टेम्परेचर जे आहे, नांदेड आहे, परभणी ते 40 जात आहे। मध्य महाराष्ट्र जसं पुणे आहे, नाशिक आहे, जळगाव या ठिकाणी पण आपल्याला 40च्या वर आकडे जाताना दिसत आहेत। तर सर्वसाधारणतः गेल्या काही एक दिवसापासून ही सुरुवात झालेली आहे। येणाऱ्या दिवसांमध्ये सर्वसाधारणतः आपल्याला अशाच प्रकारे तापमान चढीचं दिसण्याची शक्यता खूप जास्त आहे। बरं सर, तुम्ही आम्हाला काही स्लाइड सुद्धा दाखवणार होता जेणेकरून ते सोपं होईल आपल्या प्रेक्षकांना कळायला। सर, याच्यामध्ये काय समजायचं आम्ही? हे जे संपूर्ण देशाचे जे आपल्याला इथे तापमानाचे जे वितरण दिसतंय, तर त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर सर्वसाधारणतः महाराष्ट्र राज्यावरती जर का आपण लक्ष केंद्रित केलं तर मध्य महाराष्ट्र, कोकणामध्ये सर्वसाधारणतः लाल रंग अधिक दिसतोय, त्या मानाने विदर्भामध्ये थोडंसं पिवळा दिसतोय। याचा अर्थ असा आहे की राज्यामध्ये सरासरी तापमान जे आहे, टेम्परेचर कमाल तापमान दिवसाचं ते सरासरीपेक्षा जास्त असण्याची शक्यता खूप अधिक आहे। म्हणजे ती प्रोबॅबिलिटी जी आहे ती खूप जास्त आहे। आणि त्याचबरोबर जर का आपण इथे बघितलं तर महाराष्ट्राच्या आसपास कर्नाटक आणि बाजूच्या राज्यामध्ये पण तीच परिस्थिती, म्हणजे मध्य भारतामध्ये उन्हाळा जो आहे तो एप्रिल महिन्यामध्ये सर्वसाधारणतः तीव्र असण्याची शक्यता खूप जास्त आहे। आपण जर का बघितलं की मगाशी आपण म्हणाला हीट वेव्हचा उल्लेख केला होता, तर राज्यामध्ये हीट वेव्ह कशा असतील तर ते जर का चित्र आपल्याला बघायचं असेल तर आपण थोडंसं या ठिकाणी येऊ की एप्रिल महिन्याची जी सर्वसाधारणतः हीट वेव्ज असतील, तर का आपण इथे बघितलं तर सर्वसाधारणतः आपल्याला मराठवाड्याच्या काही भागामध्ये आणि त्याचबरोबर मध्य महाराष्ट्रातलं जे सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, पुणे आहे, नाशिक, जळगाव या सर्व भागामध्ये आपल्याला गडद रंग दिसत आहेत। गडद रंग दिसतात म्हणजे याचा अर्थ असा आहे की या ठिकाणी, या सर्व ठिकाणी एप्रिल महिन्यामध्ये हीट वेव्हचे जे दिवस असतील ते सरासरीपेक्षा 4 ते 5 दिवस अधिक असण्याची शक्यता आहे। त्यामुळे नागरिकांना आणि जे स्टेक होल्डर्स आहेत त्या सर्वांना काळजी घ्यायची खूप गरज आहे असं मी म्हणतो। सर, उष्णतेला स्पष्ट होतोय। येस, आपण जे म्हणालात की ज्यावेळी मी म्हणतो की उष्णतेच्या लहरीचे दिवस, लाटेचे जे दिवस आहेत ते जास्त येतील, याचाच अर्थ असा आहे की खास करून मध्य महाराष्ट्र आणि आपल्या राज्याच्या आतला भाग जो मराठवाडा आणि पश्चिम विदर्भ जो आहे या ठिकाणी उष्ण लहरीचे दिवस जास्त असण्याची शक्यता आहे। उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता पण पूर्वानुमानामध्ये दिलेली आहे। सर, मी एक प्रश्न विचारतो थोडंसं बाहेर, म्हणजे अर्थात आता निवडणुका सुरू आहेत, उमेदवार प्रचारासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतात, लोक देखील बाहेर पडतात, म्हणजे अर्थात त्यांना देखील काही आव्हान असणार आहे का? सर्वसाधारणतः काय आहे की ज्यावेळी अशा प्रकारचे उष्ण दिवस असतात, खास करून उन्हाळ्याचे दिवस आहेत, तर त्याच्यामध्ये शक्यतो 12 ते 3चा जो पिरियड असतो त्याच्यामध्ये उष्णता खूप जास्त असते, कुठल्याही भागामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे। तर काही ॲडवायझरीज आहेत, IMDने दिलेल्या आहेत, NDMAने पण दिलेल्या आहेत, आरोग्य विभागाने पण दिलेल्या आहेत, राज्य शासनाने पण दिलेल्या आहेत की शक्यतो या दरम्यानचा जो पिरियड असतो, म्हणजे 12 ते 3च्या दरम्यानचा जो पिरियड असतो त्यामध्ये शक्यतो बाहेरची कामं लोकांनी करू नयेत। जर का खूपच गरज असेल तर जावं, म्हणजे खास करून आपल्याकडे जे बांधकाम विभागामध्ये काम करतात, ओपन एरियामध्ये काम करतात, मीडियावाले जे काम करतात, तर या सर्व लोकांना ह्याच्या डायरेक्ट त्याचा परिणाम होऊ शकतो जर का एक्सपोज खूप जास्त वेळ झाला तर। आणि अर्थातच मग आपण कशा प्रकारचा पोशाख आपला असावा, पाणी खूप प्यावं, बऱ्याचशा गोष्टी ज्या आपण करावे आणि करू नये ह्याची आपल्याकडे एक नियमावली आहे, मार्गदर्शन तत्व आहेत, तर ती जर का फॉलो केली तर मला वाटतं येणाऱ्या उन्हाळा किंवा जे हीट वेव्हच्या लहरी आहे त्याच्याशी आपल्याला सामना करायला सोयीचं ठरेल असं मी म्हणेन। तर खूप खूप धन्यवाद। जसं सरांनी सांगितलेलं आहे की हीट वेव्ह अर्थात ज्या पद्धतीने आता उन्हाळा वाढताना दिसतोय त्यामुळे येत्या काळात
टेम्परेचर जे आहे ते देखील इथं जे चांगलंच कमालीचं वाढलेलं आहे आणि हीटवेव्ह या ठिकाणी उष्णतेची लाट देखील येण्याची शक्यता सरांनी वर्तवलेली आहे. अर्थात IMD कडून ही वर्तवण्यात आलेली आहे आणि जसं सर सांगतायत की दुपारी 12 ते 3 या दरम्यानात जर आपल्याला खूप गरजेचं असेल तरच आपण बाहेर पडावं, अन्यथा सकाळी लवकर किंबहुना संध्याकाळी आपली कामं करावीत, जेणेकरून या उन्हाचा फटका लोकांना बसणार नाही. कॅमेरामन राजेश बेडकरसह मी मिकी घई, ABP माझा, पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.